कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग 3 मधून भारतीय जनता पक्षाने दोन विद्यमान पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून त्यांच्या जोडीला दोन नवीन उमेदवार दिले आहेत. आमदार राहुल ढिकले आणि माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग टीममध्ये विद्यमान नगरसेवक मच्छिंद्र सानप, धनंजय माने, तर गौरव भानुदास गोवर्धने आणि प्रणव शिंदे हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रभाग 3 मध्ये केलेली विकास कामे ही मच्छिंद्र सानप, प्रियंका माने यांची जमेची बाजू असून याचाच फायदा गौरव गोवर्धने आणि जुई प्रणव शिंदे यांना होण्याची शक्यता आहे. प्रभागात प्रचार करताना भाजपच्या या चारही उमेदवारांना मतदारांची पसंती मिळत असून होम टू होम प्रचारावर या उमेदवारांनी भर दिलाय. आज प्रभाग 3च्या भाजप उमेदवारांनी आडगाव नाका येथील काटा मारुतीचे दर्शन घेऊन या उमेदवारांनी श्रीरामनगर, अभंगनगर, क्षीरसागर कॉलनी, दामोदर नगर, शिवम नगर, महालक्ष्मी नगर, हिरावाडी रोड परिसरात भाजपचे कमळचिन्ह घराघरात पोहोचवले आहे. खूप मी तर सर्वप्रथम सर्वांची आभारी आहे की मोदी साहेबांचं आणि सगळ्यांचं जे हे आहे सबका साथ सबका विकास ह्याच्यामध्ये मला प्रतिनिधी म्हणून संधी मिळाली आणि खरोखर खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सगळ्यांच्या विश्वासात पात्र ठरण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि जसं कुंभमेळा आता आपल्या प्रभागामध्येच येणार आहे तर खरोखर खूप संधी आहे, खूप चांगले आणि मोठे कामं होण्याची. तर मी नागरिकांना आवाहन करेल की आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड त्यांचे आशीर्वाद आणि प्रेम मिळो आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळावी हीच अपेक्षा. मागच्या 2017ला जेव्हा आम्ही तिन्ही उमेदवार निवडून आलो, आम्हाला जनतेने सर्व प्रभाग क्रमांक 3 मधील सर्वांनी भरघोस मतांनी निवडून दिला आणि विजय केला. तसंच यावर्षी बी आम्ही चारही नगरसेवक मच्छिंद्र भाऊ असतील, गौरव भाऊ असतील, जुईताई शिंदे असतील, मी स्वतः प्रियंका धनंजय माने असतील यांचा आज आम्हाला या पुढच्या आता आम्ही निवडून आलो तरी आमचं असं विजन आहे की आमचं आता येते आपला कुंभमेळा येतोय. कुंभमेळ्यामध्ये भरपूर असे राजबिहारी लिंक रोड असतील, आरटीओ कॉर्नर ते राजबिहारी लिंक रोड जो होता मेन तो रस्ता आम्ही कुंभमेळ्यामध्ये धरलेला आहे आणि त्याची निविदा सुद्धा निघाली आहे. त्याचं पुढच्या महिन्यात टेंडर पास होऊन काम सुद्धा चालू होत आहे. आम्ही अनेक कामं आपल्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुंभमेळ्यातून निधी धरलेला आहे आणि अनेक कामं करणार आहे. आणि मोठे मोठे जे हॉस्पिटल असेल किंवा आपले जो नवीन एरिया डेव्हलप असेल तिथं कामं असतील, रोड रस्ते लाईट, ते आम्ही नक्कीच चारही उमेदवार मिळून सगळे कामं मार्गी लावू. आणि प्रभाग क्रमांक 3 मधील सर्व नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आम्ही मागच्या 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलं आणि या वर्षी सुद्धा आम्हाला म्हणता की ताई तुम्ही प्रचाराला कशाला येत आहे, तुम्ही म्हणजे तुमचा आजच विजय, असा आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. पण तरी आम्ही चारही उमेदवार घर टू घर जाऊन चांगला आम्हाला खूप छान नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. आणि आम्ही सर्व नागरिकांना प्रभागातील आव्हान करेल की आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी कमळ निशाणी आमची कमळ निशाणी आहे आणि चारही सगळ्यांनी कमळ हे बटन दाबून चारही उमेदवारांना विजयी करा असं मी सर्व नागरिकांना आव्हान करेल चारही उमेदवाराच्या वतीने. डेव्हलप एरिया असल्यामुळे आमच्याकडे फार रस्ते, ड्रेनेज आणि याच्या नवीन नवीन लेआउट्समध्ये काम करण्याची संधी आहे. तर चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू. गार्डन्स असतील, ओपन स्पेस असतील, तिथं सर्वांसाठी अभ्यासिका म्हणा, ग्रीन जिम म्हणा, पोरांना खेळायला गार्डन्स म्हणा, हे डेव्हलप करण्याची आमची सगळ्यांची विजन्स आहे. चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रभाग 3 हा पहिल्यापासून भाजपाचा बालेकिल्ला आहे. इथं मोठ्या प्रमाणात BJPचे वोटर्स आहे आणि आम्ही आमच्या दोन्ही अनुभवी प्रतिनिधींनी केलेले कामांच्या जोरावरती आम्ही मतं मारतो. 2017 पासून मागच्या 2017ला बी मला प्रचंड मतांनी या प्रभाग क्रमांक 3ने आम्हाला तिन्ही उमेदवारांना चांगलं निवडून दिलं होतं. यावेळेस बी घराघरात एक चांगला प्रतिसाद आहे आणि नक्कीच आम्ही चारही उमेदवार एक प्रचंड मतांनी विजय होऊ. डेव्हलप भाग आहे, गार्डन, व्यायामशाळा, पाण्याचा काही प्रश्न आहे थोडाफार. आता जो नवीन डेव्हलप भाग आहे तिथे ज्या जुन्या लाईन होत्या काही 4 इंची ते 8 इंची करणे, असे अनेक थोडेफार प्रश्न आहेत. ते निवडणूक झाल्यावर आम्ही सर्व मार्गी लावू. प्रभाग 3 मधून भाजपने 2 अनुभवी उमेदवार दिल्या असून उर्वरित एक उमेदवार उच्च शिक्षित असून दुसऱ्या महिला उमेदवार असलेल्या जुई प्रणव शिंदे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रवीण बुरकुले यांच्या कन्या आहेत.
या प्रसंगी दीपक साणप, विशाल भोसले, शंतनू शिंदे, दत्ता आव्हाड, अमोल चोपडकर, मच्छिंद्र आव्हाड, संजय शिंदे, जाधवताई, संदीप कातकडे, आरिफ काजी, शिंदे काकू, अर्चना आंबेकर, प्रणित साणप यांच्यासह प्रभाग 3 मधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.